ओमकार, हाँ। त्या मॅडम आलेत लाईन वरती. हा, नमस्ते जी, हरे कृष्णा जी. नमस्ते, नमस्ते. नमस्ते नमस्ते मॅडम, हरे कृष्ण. तुम्ही खूप छान गाणं गायलं, ते आम्हाला खूप खूप आवडलं. आणि ते आम्ही म्हणजे संन्यासी माणूस आहे, हा. परंतु आम्हाला अप्रिसिएशन करण्यासाठी आम्ही म्हणाले की तुम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून द्यावे. तर मी ओके. हे नंबर जिकडे जो नंबर लिखा था यूट्यूब में ना, मैंने उस राइट, पे हाँ, फोन राइट राइट किया था ये भाई को. तो राइट ये राइट, भाई हाँ। साहब ने मतलब इनसे मेरी बात हो गई थी राइट, ऐसे. हाँ। तो अच्छा आप बहुत लगा। अच्छे हो, आप बहुत अच्छे हो. भगवान आपको हमेशा सुखी रखे. खूप सारे आशीर्वाद. आज आपका नवे साल वर्ष पण खूप चांगले चांगले जाओ, असे आशीर्वाद आहे. आणि खूप खूप म्हणजे हे गाण्याचे ते धून, आणि तुम्ही असं जो आप गा रहे हो ना, वो बहुत मतलब बहुत बढ़िया है. उसके वीडियोग्राफी, आपके जो बोल अंदर से, मतलब दोनों भाइयों को एक आ जाओ, मतलब तुम्ही असे म्हणणार हे हिंदी बोलतात आणि मराठी काय एवढे अप्रिशिएट नाही करतात. नाही 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 नाही, नाही ऍक्च्युली नाही पण कसं आहे की आपली भरपूर लोक अशी आहेत की जे इथे महाराष्ट्रात राहून त्यांना कळलंय की ठीक आहे ना, आपण एक्झॅक्टली. मराठीचा आदर आपण केला पाहिजे. उद्या जर मी युपी ते बिहार म्हणजे किंवा गुजरातला हां, जर गेलो तर मी हां. ऑब्विस आहे तिकडच्या लँग्वेजची मला रिस्पेक्ट करायलाच पाहिजे. एक्झॅक्टली. हे आम्ही समजणारे तुमच्यासारखी बोलतो. खूप कमी लोक आहेत. नाही, आम्ही तर म्हणजे जेव्हा हे शिंदे साहेबनी हे केलं ना, हा गोष्ट ह्यांच्याबरोबर, हा तेव्हा तर आम्ही 6 महिने मी स्वतः डिप्रेशनमध्ये होती, की हे हा. म्हणजे आपण अनैतिक गोष्ट कसे काय करू शकतो? कधी बरोबर. करू नये अनैतिक गोष्ट आपण, कारण भगवंताला जबाब द्यायचा आहे ना आपल्याला. राईट राईट. म्हणजे आपण नैतिकतेच्या मार्गानेच नेहमी जावे. पैसे आज आहे, उद्या काय नाही आहे. बरोबर. पैसे बरोबर. हमारे बच्चे वड़ा पाव बेच के भी कमाते हैं रोज के 5,000 रुपए. राईट. बराबर है ना. लेकिन नैतिकता और जो आपने गाया है और जो बोला है ना, मराठी माणूस हवाय रे, तो हाँ बहुत अच्छा लगता है सच्ची में. आपको खूब खूब अप्रिसिएशन है इसके लिए. जो गा रहे हो, आपका जो आवाज, साउंड और जो हाथ किया है, बहुत हा. बढ़िया, बहुत बढ़िया. मतलब मुझे बहुत अच्छा लगा वो. खूप धन्यवाद खूप जी, छान धन्यवाद. केलं तुम्ही. ते हे साहेब लोकांपर्यंत पोहोचते की मला माहित नाही, कारण आपण सर्व सामान्य लोक आहे. परंतु राईट. हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, मोठे नाही, साहेब लोकांपर्यंत, है बरोबर ना. बरोबर, पोचेल पोचेल पोचेल. पोहोचेल पोहोचेल. त्यांच्यापर्यंत म्हणून मी पण पोचेल. तुम्हाला ते आमचे दादाचा पण नंबर दिला. अक्षय भोसले साहेब इकडे आमचे उमेदवार आहे. हा, तुमचे भोसले साहेब. एरियाचे जे उमेदवार आहे, तुम्ही त्यांना सांगून ते साहेबांपर्यंत पोहोचवा. कारण सगळे लोक नगरसेवक नहीं बन सकते ना, क्योंकि जगह सीट कम है. बरोबर. बरोबर. लेकिन हमारी मातीच्या प्रती आपला आदर भाव सन्मान असलाच पाहिजे. असलाच पाहिजे. ते राईट. आपल्या म्हणजे पुढील पुढील पिढीसाठी हे आपण करून ठेवलंच पाहिजे. बरोबर. हमारी भाषा में बोलते हैं, पूत कपूत तो क्यू धन साचे और पूत सुपूत तो क्यू धन साचे. म्हणजे जर आपली पुढची पिढीच चांगली नाही तर ते ठेवून पण काय उपयोग नाही. उपयोग नाही. बरोबर. म्हणजे धन. आणि बरोबर. जर पुढची पिढी चांगली असेल तर ते ऑटोमॅटिकली आपले धन संचय करणार. बरोबर. तर म्हणून हे जे आपले म्हणजे मराठी माणूस, ते जे मतलब माझं मराठी आहे, मला बोलता येते, पण नाही, माझी ठीक आहे. भावना हा, व्यक्त मी बरोबर. हा, हिंदीमधून समज. करू बोला शकते. बोला, तुम्ही बोला, हिंदी बोला, हां. चालेल. असं. तर म्हणजे तुम्ही खूप छान गायले आहे. ते मराठी माणसांनी तुम्ही साथ घातली आहे. तर ये बरोबर. सब जगह पे वायरल होना चाहिए. मैंने खुद ही बहुत लोगों को फॉरवर्ड करूंगी, लेकिन वो शाम को मेरी बेटी आती है ना, वो राईट मुझे इतना व्हाट्सएप वो सब आता नहीं है करने के लिए. तो राईट राईट. फिर मैं उनसे करवा दूंगी. मैं मतलब दीक्षित हूँ. हम हरे कृष्णा का प्रवचन वो सब करते हैं हमारे यहाँ. नवी मुंबई जुईनगर से बोल रही हूँ मैं. राईट राईट. हाँ, तो मैंने अच्छा, इस ये आपके तो नंबर. एक्चुअली ये खासकर उन लोगों के लिए आपका जो कॉल है ना, ये उन लोगों के लिए संदेश है कि भाई जो समझ नहीं पाते हैं कि राज साहब रहे या फिर उद्धव साहब रहे या फिर जो भी मराठी लोग हैं वो कहना क्या चाहते हैं. कभी हम लोगों ने आपका तिरस्कार किया ही नहीं है. आई नो. हमको मालूम है. मेरे हाँ, ये राजदीप वही आपका सावरकरांवर पण संदेश है, काही वही केस है. ये आपका बहुत अच्छा संदेश है उन लोगों के लिए कि येस, मराठी येस. लोगों ने किसी भी लोगों का कभी तिरस्कार नहीं किया है. बस वो नो, यही नो. चाहते हैं कि आप रिस्पेक्ट करो. बोले गिव एग्जैक्टली. रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट. एग्जैक्टली. बस यही नो, नो. यही. एक्चुअली व्हाट वी आर नॉट. अभी हम लोग एक्चुअली ये करने लगे कि गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट. ऐसा नहीं है. वी तो ऑलवेज गिव रिस्पेक्ट ओनली. वी आर इन गिविंग मोड.
वी राइट ऑलवेज गिवर, वी आर अ गिवर, वी ऑलवेज गिव, क्योंकि मुंबई ने सब लोगों को भर भर के दिया है। ये राइट गांव के जितने मतलब यूपी बिहारी चाहे गुजराती जो भी है, हमारे मुंबई से तो उनके बंगले बन गए बड़े बड़े। बराबर है फिर। तो वी आर ऑलवेज गिवर साइड, हम तो मांगा ही नहीं है उनसे कुछ। कुछ मांगा लेकिन ही नहीं है अभी तो जो फिर। हाँ। दादागिरी बढ़ गई ना लोगों की, राइट। वो गलत हो गया है। और हाँ हम यही। कभी ऐसे नाही बोलते की हा आम्हाला द्या किंवा रिस्पेक्ट द्या, देऊ नको, पण तुम्ही जे आहे तुम्ही स्वतःच त्याचे रक्षण करा, त्याचे रक्षण करा। रिस्पेक्ट राइट ठेवा। राइट ऐसे राइट। वो जमीन पे थूकना, मोड़तोड़ करना, वो मुड़ कौन तोड़ सी करना। अच्छी बात है ना। वही वही ऐसे ना, तुम जहाँ पे कमा रहे हो, तुम हाँ जहाँ से सब तुम्हें मतलब तुम्हारी प्रगति हो रही है, उन्नति हो रही है, और उसी जगह तुम नुकसान करोगे, उसी जगह तुम गंदगी करोगे, तो करेक्ट करेक्ट। वो गलत बात है कृतज्ञता ना। पाहिजे, कृतज्ञताचा विषय आहे हे। बरोबर है। कृतज्ञता होनी चाहिए हर व्यक्ति के मन में, कृतज्ञता। और अगर ये लोग नहीं आगे आते ना, ठाकरे साहेब ये लोग, तो हाँ। फिर तो कोई कुछ नहीं, मतलब वो गुंडागर्दी हो जाती थी एकदम से। तो राइट ये राइट वही। है पीछे, इसीलिए सपोर्ट है। मतलब खाली मराठियों को नहीं, हम लोगों को भी ना। हाँ फिर, आपको पता जब है बाला साहब थे, बाला ये साहब ने कभी कभी किसी को भी ये दूजा भाव नहीं दिया। कभी नहीं, कभी नहीं। मेरा आंध्र प्रदेश में प्रवचन था, मतलब मैं प्रवचन सत्संग करती हूँ। और हाँ। मैं ट्रेन से ट्रैवल कर रही थी और ठाकरे साहब, बाल ठाकरे का फोटो मेरे बैग पे लगा हुआ था। राइट। तो हाँ वो पुलिस ने मुझे बोला हाँ। कि मैम ये कौन है, तो मैंने बोला ये मेरे पिताजी है। तो तो उसने सब बताया कि ये बाल ठाकरे की लड़की है। हाँ। तो मेरा जहाँ प्रवचन था, फिर वहां पे उन्होंने मुझे पहुंचाया। आंध्रा में लैंग्वेज की कोई बहुत प्रॉब्लम होती है ना, हमारे लोग राइट। आए थे मुझे लेने के लिए। हाँ। लेकिन उन्होंने बहुत सपोर्ट दिया वो पुलिस ने, क्योंकि शिवसेना, राइट। बहुत 20 साल पहले की बात है ये, खाली शिवसेना के नाम से। तभी तो बाल साहेब ठाकरे थे। और मैं मतलब हम हमेशा, मेरे डैडी जी बहुत एक्टिव रहे हैं। मेरे पिताजी श्री हरीश अग्रवाल नाम है उनका। तो राइट। वो मतलब आप जैसे बच्चे, हम लोग सोचते हैं कि हम एक रोटी कम खाएंगे, लेकिन जो हम जो भी साधना करते हैं ना, हमारे बच्चों को 100 रुपए भी देंगे ना, हमें खुशी होती है कि ये बच्चे ने कुछ अच्छा काम किया। राइट। इसीलिए एक्चुअली मैंने फोन किया था, ये मेरे डैडी जी ने सिखाया मुझे कि बेटा कोई अच्छा काम करता है ना, उसको 2 रुपए का तो बिस्किट का पैकेट लेके दे, 1 रुपए की चॉकलेट दे, लेकिन अप्रिसिएशन चाहिए। राइट। इस मैंने फोन किया था बस। तुम्ही खूप चांगले आहे दादा, खूप खूप मस्त गाणं आहे, आणि हे साहेबांपर्यंत पोहोचवा कृपा करून तुम्ही. आम्ही प्रयत्न करतोय, आणि हा. मेन गोष्ट काय की तुमच्यापर्यंत पोहोचलं सगळ्यांपर्यंत, आणि तुम्ही हे जे अप्रिसिएशन करताय ना, खरं हे आम्ही म्हणजे आमचं मन भरून येते. खरं तर हे आता मला शंकर दादांनी कॉल केला आणि सांगितलं की एका मॅडमने आम्हाला कॉल केलेला, आणि त्यांनी आपलं इतकं जबरदस्त कौतुक केलंय, तर ते त्यांना राहावलं नाही. ते बोलले की तुम्ही लाईनवर थांबा, ते बोलतायत ते बघा. आणि तुम्ही हे जे बोलताय ना, खरं आमचं मन भरून येते. म्हणजे की आम्ही किती म्हणजे आम्ही किती फेमस होऊ किंवा लोकांपर्यंत पोहोचू ते आम्हाला माहिती नाही, पण तुमच्यापर्यंत पोहोचलो, आणि तुमची जे भावनिक शब्द आहेत ना, खरंच खूप हॅट्स ऑफ. म्हणजे तुम्हाला ते बोलतात ना की तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमचं धन्यवाद अप्रिसिएशन. दादा. नाही, कृष्णा खरंच कृष्णा. थांब.